संयुक्त किसान मोर्चा आणि सेंट्रल ट्रेड युनियन यांच्या वतीने संपूर्ण देशात ग्रामीण बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील 16 गावे, 3 चौक्या आणि 9 तहसीलमध्ये हा बंद पाळण्यात आला। MSPचा कायदा बनवावा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, कंत्राटी आणि मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, गायरानधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करा, प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांसाठी पेन्शनचा केंद्रीय कायदा करा आदी प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये शेतमजूर संघटना, किसान संघटना, कामगार संघटना, कर्मचारी संघटना यांचा समावेश होता। अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। संयुक्त किसान मोर्चा व सेंट्रल ट्रेड युनियन्सच्या वतीनं देशभरामध्ये ग्रामीण बंद आणि औद्योगिक संपाची हाक दिली होती। त्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्यामध्ये संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि अमरावती जिल्ह्यातल्या जवळजवळ 16 गावे, 3 चौक्या आणि 9 तहसीलमध्ये हा बंद पाळण्यात आलेला आहे। MSPचा कायदा बनवा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, कंत्राटी आणि मानधनी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, गायरानधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करा, प्रकल्पग्रस्तांची जी प्रकरणे आहेत प्रलंबित ती 2013 कायद्यानुसार निकाली काढा आणि शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना पेन्शनचा केंद्रीय कायदा करा। या प्रामुख्याने या मागण्यांसाठी या संपूर्ण संघटना, ज्यामध्ये शेतमजूर संघटना, किसान संघटना, कामगार संघटना, कर्मचारी संघटना या सर्वांचा यामध्ये समावेश आहे। अनेक राजकीय पक्षांनी याला समर्थन पण दिलेलं आहे, पण तरीही हा संप, हे आंदोलन शेतकरी, मजूर, कामगारांचं आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।